नमस्कार, मी प्रियांका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, लैंगिक स्वास्थ्य आणि सामाजिक जीवन हे परस्पर संबंधित आहेत. विश्व आरोग्य संघटनेनेही म्हणजेच WHO नेही सांगितलेलं आहे की लैंगिक स्वास्थ्य हा फक्त आजार नसणे किंवा लैंगिक क्रिया होऊ शकणे इतका विषय नाही, तर तो अजून व्यापक आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाशी निगडीत आहे. त्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शनासाठी गेले अनेक आठवडे आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत आहोत. तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देखील देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात. सदर प्रसंग सरांच्या ठाणे सेंटरवरील आहे. ठाणे ओपीडीला एक 28 वर्षीय युवक आलेले. पॅरामेडिकल प्रोफेशनल म्हणून ते कार्यरत होते. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचे कारण विचारले, त्यावर ते म्हणाले, सर मी फार घाबरलेलो आहे म्हणून आज मी एकटाच आलो आहे. सर माझे लग्न करण्यासाठी मुलगी शोधणे सुरू आहे, पण मी ते टाळत आहे. याचं कारण म्हणजे सेक्सबद्दल माझ्या मनात भीती बसली आहे. मी अति जास्त प्रमाणात हस्तमैथून केलं आहे आणि मी यूट्यूबवर त्याबद्दलचे काही व्हिडिओज आणि माहिती पाहून आता घाबरलो आहे. त्यात हस्तमैथून वाईट असते आणि त्यामुळे कमजोरी येते असे पाहिले आहे. ते पाहिल्यापासून माझी सेक्सची भावना पण गेली आहे आणि मला पण कमजोरी देखील आली आहे. मी तुमचा हा शो पाहिला, त्यात मैथुनाचे फायदे आणि तोटे हा इंटरव्ह्यू पाहिला आणि ताबडतोब तुमच्याकडे आलो. सर मी आता काय करू? एकतर घरातून पळून जाणे किंवा जीवाचे काही बरे वाईट करणे एवढेच पर्याय माझ्यापुढे उरले आहेत. कारण लग्न झाले आणि मी सेक्स करू शकलो नाही तर माझी बायको पळून जाईल किंवा डिवॉर्स घेईल अशी मला भीती वाटत आहे. सर तुम्ही काहीही करून मला यातून बाहेर काढा. यावर सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले, त्यांना धीर दिला, त्यांना हस्तमैथुनाचे फायदे, तोटे आणि मर्यादा हे सर्व समजावून सांगितले. सध्या सरांनी त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केलेली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करू असे सांगितले. तरुण थोडे रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. तरुण म्हणाले, सर तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी या ठिकाणी समाधान देखील व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल अशा प्रकारच्या सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन बद्दल? बरोबर आहे. आता तुम्ही एक म्हण ऐकली असेल बघा, म्हणजे अति तिथं माती. हो, म्हणजे मला नेहमी मेलवर म्हणा किंवा असे नेहमी हे प्रश्न FAQ म्हणतात, फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन, की हस्तमैथून चांगला आहे का वाईट आहे? सामान्य प्रत्येकाच्या मनातील हा प्रश्न. आणि परत त्याच्या पुढचा फक्त मुलंच करतात का मुली करतात? आणि दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी विज्ञान आणि सायन्स मला काय सांगायचं आहे, निसर्गाने बनवलेली गोष्ट थांबवता येते? नक्कीच नाही. आता तुम्ही टीयर्स थांबू शकता, नक्कीच सलवा थांबू शकता, नाही. हार्टबीट थांबू शकता. नाही. मग असं कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे त्या एकाच ऑर्गनचा रिफ्लेक्स का थांबवायची गरज आहे? सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीनं हा शो नुसता शो नाही, हे पाहून तुमचं सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी म्हणजे लैंगिक शिक्षण काळाची गरज, याला देखील कसं तुम्ही अनुरूप ज्ञान घेताय ते सांगतो मी.
हा मुलगा एकच नाही, हा पॅरामेडिकल असून देखील विथरलेला का? अहो, तुमच्या अभ्यासामध्ये शिकवलंच नाही ना की तुम्ही अडल्ट होता, तुमच्या शरीरात बदल होतात, मग बदल झाल्यानंतर सिमेंट बनतं, मग बनल्यानंतर ते एक्सपेल होतं. कधीतरी पहिला मोमेंट असेल ना प्युबर्टीमध्ये आल्यानंतर सिमेन एक्सप्लेन होण्याचा, किंवा फिमेलमध्ये देखील सिक्रेशन तयार होण्याचा. या विषयावर ना घरी कोणी बोलतं, ना कोणा बोलण्याची हिंमत होते, ना कुठं. मग कुठंतरी काय होतं, सोशल मीडियावरती वाचलं जातं, काहीतरी मिसकन्सेप्शन येतात आणि असा एखादा टॉपिक पाहिला की आता हस्तमतून केलं, तुझं लाईफ संपलं, तुझा ऑर्गन संपला, आता तो ॲक्टिव्ह होऊ शकत नाही. तो तेवढा घाबरला, मला लग्न करायचं नाही, मी घरातून पळून जाणार. पण जेव्हा तिने माझी क्लिप पाहिली त्यामध्ये फायदे काय, तोटे काय आणि लिमिटेशन काय हे सर्व सांगितलेले, मला वाटतं आजच्या या सत्रामध्ये आपण हे पूर्ण सविस्तर डिस्कस करूया. नक्कीच. हेच आणि याबद्दल येणारे आणखीनही इतर प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच. मात्र त्यासाठी सहभागी होणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. नक्कीच. या. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022695644141. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. जामखेडहून पूनमजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ही आपल्या शोची सर्वात मोठी ब्युटी आहे. Yes, घेऊया sir, आपण. नक्कीच. या. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. ओएस्टर खाल्ल्याने सेक्ससाठी आणि वैंधत्वासाठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा सर. अच्छा, ऑयस्टर म्हणजे ते आपण शिंपले जे म्हणतो तेच का, तो आपला प्रकार जो माशाचा असतो तो, बरोबर आहे? ऑयस्टर. हो, सर. करेक्ट. खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. मला वाटतं आपल्या आहाराची सिरीज हो. आता आपण शेवटाकडे चाललोय. हो, नक्कीच. आणि याच्यानंतर आपला टॉपिक जो नवीन येणार आहे हो. तो गुपित ठेवूया, नक्कीच. लोकांना उत्सुकता थोडी ठेवूया. नक्कीच. तर फिश, ऑयस्टर Yes, आणि तुमचं लैंगिक जीवन काय संबंध आहे सांगूया. मित्रांनो, शिंपले मी का वाटतं की बऱ्याच जण ऑयस्टर माहीत नसतं. आपण हे समुद्राच्या काठाला वगैरे असे शिंपले पाहतो, त्यामध्ये काय असतं? सर्वात महत्त्वाचं कॅल्शियम अतिशय जास्त प्रमाणात असणे. ॲफ्रोडझियाक म्हणजे ज्या गोष्टींमुळं तुम्हाला उत्तेजना येते, सेक्सची भावना येते, फिलिंग्ज येतात असे पदार्थ. टेस्टोस्टेरॉन रिच प्रमाणामध्ये तयार करणारे पदार्थ. त्याचबरोबर मल्टीविटॅमिन्स, विटॅमिन B6, B12 हे एजंट काय करतात, या सर्वांचा एकमेव रोल असतो, तो म्हणजे आपल्या अवयवाकडे वाहणारा प्रवाह. तो प्रवाह इतक्या जास्त प्रमाणात वाहत जाईल तेवढ्या प्रमाणामध्ये उत्तेजना येते, त्या ठिकाणी कठोरता येते, इच्छा येते आणि आपोआपच टेस्टोस्टेरॉनबद्दल मी बोललो ना, त्यामुळं स्पर्म तयार होणं, स्पर्मचा DNA स्ट्रॉंग होणं, स्पर्म प्रोडक्शन चांगलं होणं, या सर्वांसाठी याचा फायदा होतो. म्हणून आपल्या आहारामध्ये ऑयस्टर असणं, शिंपले असणं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप जणांना हे माहीत नसतं बरं का. हो. म्हणजे ऑयस्टर खातात का, हो, इथून प्रश्न चालू होतो. नक्कीच. पण नक्कीच. ते व्यवस्थित पद्धत आहे, हो. त्याचं मेक आहे. हो. आणखी सांगतो, फ्राय करायचं नसतं. बाप. कुठलीही गोष्ट फ्राय केलो, भले काही असो, हो. चिकन असू द्या, फिश असू द्या, त्याला बॉईल करा किंवा स्टीम करा, तेव्हाच ते कामाचं. मग हा मेसेज महत्त्वाचा आहे. हा खरंच उपयुक्त महत्वाचा आहे सर. आणि अगदीच हा कुणालाही माहिती नाहीये नाही, असं नक्कीच गुपित. नाही. मला असं वाटतं हे सिक्रेट आहे Secret जे आहे. आज तुम्ही या ठिकाणी रिव्हील केलेलं Good. आहे. हा. सर, पुण्याहून अर्चना जी आपल्याशी बोलतात, Very आपण good. त्यांना घेऊया. कनेक्ट करूया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार अर्चनाजी, बोला. सर, ढोबळी मिरची खाल्ल्याने सेक्स लाईफला काही फायदा होतो का? अच्छा, म्हणजे आपले हे ढोबळी मिरची किंवा हे मोठ्या ज्या मिरची असतात ते म्हणताय ना, कॅप्सिकम. चला, खूप छान प्रश्न. बघा, खूप जणांना विचारायचा असतो, पण तुम्ही खरंच तुमचं कौतुक करेन, एवढ्या उशिरा देखील तुम्ही जागता, शो पाहता, यामध्ये सहभागी होता आणि तुमच्यासारख्या लाखो भगिनींना तुम्ही खरंच यातनं मोठा मेसेज देता. सांगूया उत्तर. करायला पाहिजे की नाही अप्रिसिएशन. नक्कीच सर. म्हणजे आपल्याला वाटतं 11:30 वाजले, तसं नसतं. त्याला वेळ नाही, नॉलेजला वेळ नसतो. हो सर. सांगूया आपण. नक्कीच. आपल्याला आवडतं फार ढोबळी मिरची झाली, कुठलंही आपण पाहतो चिली एखादं फ्राय असेल तर काय असतं या ढोबळी मिरचीमध्ये, सर्वात महत्त्वाचं कॅप्सिसिन नावाचा घटक हा अतिशय महत्त्वाचा असतो. कॅप्सिसिनमुळं तुमच्या शरीरातलं वजन कमी होणं, फॅट कमी होणं, बॉडी शेपिंग होणं, बॉडी कंट्रोलिंग होणं, एवढे मोठे फायदे आहेत. अर्थातच फॅट कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी इस्ट्रोजनच्या मात्रा ह्या कमी होऊन टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा वाढतात. मित्रांनो, परत सांगतो, स्त्रियांमध्ये देखील टेस्टोस्टेरॉन असतं. त्याचाही संबंध तुमचा भावनेशी असतो, लैंगिकतेशी असतो, इच्छाशक्तीशी असतो. म्हणून ढोबळी मिरची जी तुम्ही आहारात वापरता त्यामुळं नक्कीच त्यामध्ये फायदा होतो. आणि कॅप्सिसिन हा घटक त्यातला महत्त्वाचा असतो. आणि नुसतंच लैंगिकता नाही, त्या ठिकाणी स्पर्म क्वालिटी,
स्पर्म प्रोडक्शन आणि ओव्हम प्रोडक्शन सुद्धा याला याचा फायदा होतो. हे माहीत नसतं बऱ्याचदा. जे काही बोलतो ते मेलसाठी बोलतो असं नाही, फिमेल्सना सुद्धा. म्हणजे आहारामध्ये इक्वली, मी परत एक कॉमन मेसेज सांगतो, सगळ्या गोष्टी दोघांसाठी महत्त्वाच्या. बऱ्याचदा काहीतरी अशी प्रथा आहे हो. की मग आपल्या पार्टनरनी शेवटी जेवायचं, काहीतरी कॉम्प्रोमाइज करून खायचं. पण स्वतः मी सांगेन या ठिकाणी मोटिवेट करतो की दोघांनाही इक्वली सकस आहार खाण्याचा आणि हेल्दी राहण्याचा हक्क आहे. नक्कीच नक्कीच सर. सर, सोलापूरहून दीपकजी आपल्याशी जोडल्या गेले आहेत. शुअर. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. सर मी गीता आहे. गीता दीपा. हो, हरकत नाही. बऱ्याचदा काही डिस्टर्बन्स मुळे आवाज येत नाही ना. बोला तुम्ही. हा. तर माझा प्रश्न असा आहे की मी 2 प्रश्न ऐकले तुमचे आहारासंबंधी. तर तो हे एक मिनिट, बघा आरामात सांगा पाहून. मशरूम खाल्ल्याने आपल्या सेक्स लाईफ वर काही सकारात्मक परिणाम होतात का? अच्छा, आपण ते मशरूम चिली किंवा मशरूमची भाजी वगैरे बनवतो ते म्हणताय ना? हॉटेलमध्ये वगैरे गेलं तर मुलं शक्यतो तेच मागवतात. अच्छा. मग त्याचं काय विशेष असं आहे वैशिष्ट्य तेच? पण पुढच्या वेळेस मागवताना त्याला फ्राय करायचं नाही. पुढच्या वेळेस मागवताना त्याला स्टीम केलेलं किंवा जस्ट त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो की तडका दिला, अशाच गोष्टी वापरायच्या. सांगूया आपण मशरूम. तुम्ही विचार करा, आपण घरच्या भाज्यांमध्ये पाहिलं एक कॉमन 4-5 भाज्या झाल्या, तुम्ही आणत नाही काही का? हो, मशरूम खायला पाहिजे माहित नाही का? फक्त हॉटेलमध्येच तुम्ही पाहता, तिथं खाता. पण कॉमन का असायला पाहिजे सांगूया आपण. मशरूम. ह्या मशरूममध्ये पण भाजी कशी खावी, एका उकडल्याला म्हणा किंवा बऱ्याचदा हॉट ओव्हनमध्ये ठेवलेला तुम्हाला वापरायचं का, त्यातला जो कंटेंट असतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. काय असतं मशरूममध्ये? मशरूममध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये टेस्टोस्टेरॉन, क्युअरसेटिन म्हणजे टेस्टोस्टेरॉन तयार करणारे घटक असतात. मशरूम जे आहेत बऱ्याचदा तुम्ही कच्च्या स्वरूपामध्ये देखील खाऊ शकता किंवा बऱ्याचदा त्याला तुम्ही उघडून देखील खाऊ शकता. तर या मशरूममुळे तुमच्याकडे स्पर्म क्वालिटी, स्पर्म प्रोडक्शन, स्पर्म मोटिलिटी आणि अर्थातच टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा जास्त असतात, आर्जिनिनच्या मात्रा जास्त असतात आणि या मात्रांमुळं त्या ठिकाणी तुमचं लैंगिक जीवन अतिशय सुदृढ होतं. आणि परत मी एकदा रिपीट सांगतो, तुम्ही खाल्लेली गोष्ट किंवा ब्लड सप्लाय वाढलेला फक्त एकाच ऑर्गनकडे चालला का? नाही, तुमच्या ब्रेनपासून हार्टपासून प्रत्येक ऑर्गनला तो चाललाय. म्हणजे अर्थातच तुम्ही सुरुवातीला सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय सांगितलं की लैंगिकता हा विषय फक्त तेवढ्या क्रियेपुरता मर्यादित नाही, हा पूर्ण स्वास्थ्य, मानसिक आहे, शारीरिक आहे, एवढ्या स्वास्थ्यासाठी कामाला येतं. म्हणून आपल्याला हेल्दी निरोगी राहायचं आणि म्हणून सुखी जीवनाचा मंत्र त्यांना पाहणं आवश्यक आहे. नक्कीच. सर, साताऱ्याहून संजय जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, अक्रोड खाल्ल्याने सेक्ससाठी काही फायदा होतो का आणि कशामुळे होतो याबद्दल माहिती पाहिजे. अच्छा, म्हणजे हे सर्व ड्रायफ्रूट जे म्हणता, अक्रोड आहे, बदाम आहे, सर्व बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. चला, नक्की खूप सुंदर प्रश्न. खूप जणांना विचारायचं असतं की मला विचारतात, सर तुम्ही मला मेडिसिन न देता असं काहीतरी खायला सांगा म्हणे की ज्यामुळे मी तंदुरुस्त होईल. सांगूया तुम्हाला, छान प्रश्न आहे. अक्रोड, अक्रोडचा काय रोल असतो किंवा आणखी बरेच ड्रायफ्रूट यामध्ये आहेत, त्याचा काय संबंध आहे सांगूया आपण. जेवढे ड्रायफ्रूट्स असतात, अक्रोड आहे, बदाम आहे किंवा आणखी जे ड्रायफ्रूट तुम्हाला स्पेशली बघा, काजू या ठिकाणी मी मेन्शन करत नाही कारण काजूमुळे थोडंसं वेट वाढणे आणि त्या ठिकाणी ऑइली कंटेंट असल्यामुळं ते बऱ्याचदा टाळले जातात. तर अक्रोडमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आर्जिनिन बनवण्याचे प्रमाण अतिशय जास्त असते. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक जे आपण ट्रेस एलिमेंट म्हणतो ते अतिशय जास्त असतात. मग अक्रोडमुळं काय होतं, या ठिकाणी ब्लड सप्लाय, ऑक्सिजनेशन, बऱ्याचदा ते अक्रोड जर तुम्ही पाहिलं ना बाहेर, ते ब्रेन सारखं दिसतं, पाहता की नाही? मग बऱ्याच जणांना वाटतं की आपण ते खाल्ल्याने आपली ब्रेनची मेमरी वाढेल, पण ती कशी वाढते या ठिकाणी मी सांगतोय की अक्रोडमुळं या ठिकाणी सप्लाय वाढतो, ऑक्सिजनेशन वाढतं, ब्रेनच्या टिश्यू वाढतात, न्यूरोजेनेसिसमध्ये फायदा होतो, न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि अर्थातच बऱ्याचदा मी काय म्हणतो, आपला सेक्स ऑर्गन, सेन्स ऑर्गन हा ब्रेन आहे. ब्रेननी कमांड दिली तर ऑर्गन चालू होणार, तर भावना येणार. म्हणून एका वाक्यात सांगेन, या ड्रायफ्रूट्समुळे तुमचं पर्सनल लाईफ चांगलं ठेवण्याची अतिशय चांगला फायदा होतो. आणि परत मी नेहमी ॲड करतो की हे स्पर्म आणि ओहम जे अर्थातच खूप जणांना मूल न होणे की बऱ्याचदा असे फॅट झालेले की मला आता मी नको, IVFच करते आता, मला जास्त काही नको. जसं सीझर पण करायची सवय लागली ना, तशी IVFची सवय लागायची वेळ आलेली आहे. पण तुम्ही नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत ना,
त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर गेला दुर्लक्षित करतो आपण हा, कुठेतरी तर असं ते काही फार गोष्टी. महत्वाचं आहे. हाही मेसेज या ठिकाणी देणं आवश्यक आहे. नक्कीच नक्की खरं तर अतिशय छान उदाहरणासहित सर आपण ही नक्कीच, कॉन्सेप्ट नक्कीच. सगळ्यांना समजावलेली Surely. आहे. हा. सर आकाशजी यवतमाळहून ओके. आपल्याशी जोडले गेलेले येऊया आहेत. चालेल. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर माझं वय 28 वर्ष आहे ओके. आणि मी खूप केलं. हां, काय तुम्ही परत जर आवाज आला नाही विचारा. हस्तमिथून खूपच केलंय म्हटलं. बर, हस्तमिथून तुम्ही खूप जास्त केलं, वय 28 वर्ष आहे. बरं, त्याच्यामुळे काय तुम्हाला म्हणजे परिणाम वाटतो? तर दिवसाला तात्रता पण येत नाही. म्हणजे आता तुम्हाला हस्तमिथून जास्त झाल्यामुळे ताठरता पण येत नाही. लग्न झालेलं आहे का? नाही. बर, मग आणखी विचारा ना तुम्ही, बिंदास विचारा. ठीक आहे, एक ताठरता येत नाही, आणखी काही भीती वाटते का? काय वाटतं? आता आम्ही स्टोरी सांगितलेली बघा, त्याला मिळती स्टोरी आहे तुमची. काय वाटतं आणखी तुम्हाला? भीती वाटते सर. भीती वाटते. बरं, ठीक आहे. आता एका वाक्यात मी तुम्हाला सांगेन की अजिबात तुम्हाला घाबरायची गरज नाही. पण केव्हा सांगतो मी आता या ठिकाणी? बिथरलेपणा, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, Correct. म्हणजे हा कन्सर्न फक्त तेवढ्याशी नसतो. नसतो. हार्मोनल डिस्टर्बन्सेस हो. आणि आपल्याकडे लॅक ऑफ एज्युकेशन हो. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, आपल्या शरीराची पहिली ओळख, हे बघा या ठिकाणी जी गोष्टी सांगितल्या जातात ना, या सायंटिफिक असतात, सायन्स असतं या ठिकाणी. तुम्ही प्युबर्टीमध्ये आले, वयात आल्यानंतर साहजिक आहे हो, तुम्हाला इरेक्शन होणं, भावना होणं. भावना झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पार्टला टच करणं ही पहिली ओळख असते. त्यामध्ये बऱ्याचदा स्वप्नरंजनमध्ये तुम्ही गेले किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी तुम्हाला काही स्वप्न पडले, तर अशा वेळेला नॉर्मली तुम्हाला इजॅक्युलेट होऊन सिमेंट बाहेर येतं. मग काही केसेसमध्ये हळूहळू त्यामध्ये तुम्हाला प्लेजर मिळायला लागतं, आनंद मिळायला लागतो, म्हणून मग तुम्ही हस्तमिथून करायला लागतात. पण मित्रांनो, लिमिटमध्ये गोष्टी असतील. परत सांगतो, अतित माती असते. काही लुब्रिकंट वापरून कधीतरी आठवड्यातनं 2 आठवड्यातनं जर तुम्हाला समजा अशी कधीतरी सवय म्हणता येणार नाही, जर स्खलन झालं, कारण तुम्ही नाही केलं, त्या ठिकाणी स्वप्नदोष होणार आहे. तर याला घाबरू नका, हळूहळू यातनं बाहेर या. स्विमिंग आहे, योगा आहे, एक्झरसाईज आहे, प्राणायाम आहे. आणि त्याच्या पलीकडे जर नाही थांबलं तर त्या ठिकाणी आपल्याकडे सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत. गरज पडल्यास आपण पी-शॉट थेरपी किंवा इम्प्लांट देखील करू शकतो. मला वाटतं ह्यांची भीती आता गेली असेल. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, आपली मुलं मोठी होतात ना, आपण सगळं काही अभ्यासाचं विचारतो, पर्सनल लाईफ विचारतो का? नक्कीच तो नाही. भले तिची डिग्री हो, काही हो. तुम्ही असं कधी म्हणता का की आता तुझं लग्न होईल, आता तुला मिसेसची कसं राहायला पाहिजे, रिलेशन कसे वाढवायचे, ती कशी सुखी राहायला पाहिजे, ही गरज आहे की नाही? नाही, यावर चर्चा होतच नाही खरं तर. म्हणून लग्न झाल्याबरोबर हो. 30% प्रमाण सध्या डिवोर्स वाढलेले का? नक्कीच. कारण तुम्हाला तुमच्या रिलेशन सोबत कसं राहायचं, हे माहितीच का लग्न नाही. करायचं. म्हणून मी हो. आपला याच्यानंतर एखाद कदाचित हनीमूनचा टॉपिक येऊ शकतो. ओके ओके, नक्कीच. हरकत सर, पुण्याहून संतोषजी आपल्याशी जोडले गेलेले घेऊया. आहेत. चालेल. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. नमस्कार जी, बोला. ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत राहा. ऐकतोय, आवाज येतो मला. हां, हा सर, प्रश्न हा होता तो काय ड्रँड्रफ कसा होतो? परत रिपीट करा एकदा, काय म्हणताय? तर ड्रँड्रफ पाण्यामध्ये ब्लॅडर ड्रँड्रफ डॅन्ड्रफ. हां, तर त्याचं काय विचारता? डॅन्ड्रफ कशामुळे झाला किंवा काय विचारायचं तुम्हाला? म्हणजे घाण म्हणजे तुमच्या हेअरचं स्वास्थ्य कसं मेंटेन ठेवायचं. बरोबर. तुमचं वय काय? वय काय तुमचं? ठीक वय काय? हां, सांगा ना वय तुमचं. ठीक आहे. काही हरकत नाही, सांगतो तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला याचा हार्मोन्सशी काय संबंध असतो सांगूया. आता हा प्रश्न मी का घेतो, यामध्ये होतं काय तुम्हाला सांगतो मी. बऱ्याचदा म्हणजे माझ्या उपरीची तुम्हाला प्रॅक्टिकल कंडिशन सांगतो. समोर व्यक्ती येऊन बसला, तो काहीच बोलत नाही ना, सुरुवात मला करावी लागते. बरोबर. म्हणजे त्याला समजत नाही काय बोलायचं, काय बोलावं हे कळत. आणि मग सुरुवात काय करतो की सर माझ्या मित्राला एक त्रास आहे बरोबर. आणि त्याला दाखवायचं होतं म्हणून मी इथं आलो. बरोबर. मग थोड्या वेळात मी सांगतो, मित्राचं जाऊ दे म्हटलं, तुझं काय सांग. मग हळूच म्हणतो सर मलाच आहे. सांगूया आपण हे असं का डायव्हर्शन होतं ते एका वाक्यात सांगूया. लॉस ऑफ कॉन्फिडन्स. आता तुम्हाला 2 वाक्य बोलण्यासाठी एवढा वेळ का लागतो? तुम्ही बिथरलेले असता, तुम्हाला डायरेक्टली माझी पाठदुखीच आहे, माझी कंबर दुखीचं आहे, मग शेवटी हळूहळू त्या विषयावर येता की मला सर हा पण प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता काय म्हणतो की हार्मोन्स काही एकाच एरियात नाही चालले हो.
तुमचे हेअर चांगले राहायचे असतील, तुमचा चेहरा चांगला राहायचा असेल, तुमची स्किन चांगली राहायची असेल, बॉडीमध्ये हार्मोन्स बदलले पाहिजे. मी स्वतःची हायजीन ज्याबद्दल बोलतो, डॅन्ड्रफ जिथे केस आहे तिथे येतात ना हो, डोक्याला पण आहे, तुमचे केस ॲक्झिलामध्ये पण आहेत, तुमचे ग्रोइनमध्ये पण आहेत, प्युबिक रिजनमध्ये पण आहेत, प्रायव्हेट पार्टमध्ये पण आहेत. त्याची निगा कशी राखावी, त्याची हेल्थ कशी चांगली राहावी, त्या क्लिनिंग कसं करावं, काही वाटलंच अँटीफंगल तर ते कसं वापरावं, किंवा व्हिटॅमिन डिफिशियन्सी असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर एका वाक्यात सांगेन सकस आहार. आणि अर्थातच तुमचा एक भाग जरी अफेक्टेड असेल त्याचा डिरेक्टली परिणाम हा तुमच्या पर्सनल लाईफवर होत असतो. मला वाटतं सकल आहार आणि सकस आहार ठेवल्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. मला वाटतं हे बघा, हे उत्तर ह्यांना का देणं आवश्यक होतं, कारण मी परत नेहमी सांगतो की आपण हेल्थ फक्त एका पार्टची नाही, उजव्या हाताची हेल्थ करू आपण, डाव्या हाताची करू, असं काय असतो का प्रकार, ही पूर्ण शरीराची हेल्थ असते, मगच ते चांगलं परफॉर्म करू शकतात. नक्कीच नक्कीच सर, मला या ठिकाणी खरंच आपलं कौतुक यासाठी करायचं आहे, कारण बरेचसे प्रश्न आले आणि त्यावर उत्तर देताना आपण आधी आपला आहार कसा महत्वाचा आहे हे त्यांना समजावून सांगितलं आणि मग आपण वैद्यकीय ट्रीटमेंट घेऊ शकतो हे आपण त्यांना सांगितलंय. बॅक टू नेचर म्हणजे आपण आजारी पडण्यासाठी जन्माला आलेलो नाही, तुम्ही ती सवय लावून घेतली आणि नॅचरली कसं चांगलं राहायचं हे शिकणं महत्वाचं आहे. नक्कीच सर, याचबरोबर मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे 50 नंतर बऱ्याच पुरुषांना लिंगाच्या कॅन्सर बऱ्याच जणांना होतो आणि अशामुळे जर त्यांना कमजोरी येत असेल तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो? तुम्ही इतका महत्वाचा प्रश्न विचारला. कॅन्सर देखील होतो का हे माहित नाही, आणि फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना देखील होतो का हे सांगतो या ठिकाणी. जिथं पेशी आहेत, जिथं सेल्स आहेत तिथं लाईफ आहे, जिथे लाईफ आहे तिथं डेथ आहे, आणि जिथं डेथ आहे त्या ठिकाणी वेअर अँड टिअर येतं. काय होतं या ठिकाणी, बऱ्याच जणांना स्किन व्यवस्थित न ठेवणे, फोर स्किन क्लीन न करणे, फोर स्किनला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मेंटेन न करणे, यामुळे काही ग्रोथ होते, त्या ठिकाणी वॉर्ड्स येतात किंवा बऱ्याचदा काही जखम वगैरे होऊ शकते, किंवा डायबिटीसमध्ये स्पेशली स्किन ही कॉन्टॅक्ट होऊन जाते. प्रॉपर त्या ठिकाणी हायजीन नसेल, त्याचं फ्रिक्शन होत असेल तर अशा ठिकाणी काही ग्रोथ यायला सुरू होते. बऱ्याचदा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा नावाचा कॅन्सर तयार होतो. वेळीच तुम्ही दाखवलं तर तेवढीच मार्जिन कट करून आपण ते लिंग वाचवता येतं, पण काही जणांमध्ये ते जास्त प्रमाणामध्ये ते पाठीमागे गेलं त्याला कंप्लीट तुम्हाला एक्सिजन करायला लागतं. तर पार्शियली तुमचं पेनेक्टोमी केलं किंवा आयओ जरी रिमूव्ह केला तरी देखील इरेक्शन मेंटेन ठेवता येतं, तुमचं लैंगिक आयुष्यही चांगलं ठेवता येतं. तुम्हाला मेडिसिन म्हणा किंवा गरज पडल्यात पी शॉटनी अतिशय चांगला रिझल्ट देता येतो. पण ॲक्सेप्ट करणं, तज्ज्ञांना दाखवणं, लपवून न ठेवणं, आणि काही जरी डाऊट असेल तर न लाजता न बुजता तज्ज्ञांना भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. न दाखवणं, न भेटणं, लाजून बसणं. परत पुढची गोष्ट सांगतो, स्त्रिया अजिबात कुठल्याही कंडिशनमध्ये टोकाला गोष्ट गेल्याशिवाय दाखवत नाहीत, आणि हा इतका अवघड प्रॉब्लेम आपल्याकडे. इव्हन एज्युकेशन आणि नॉन एज्युकेशन काही संबंध नाही. आपली स्वतःची बॉडी आहे, ती स्वस्थ राहणं आवश्यक. नक्कीच आवश्यक आहे. सर, यातून खरंच महत्त्वाचा संदेश सगळ्यांना पोहोचला असेलच. आणि आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये, ते म्हणजे भाग्यवान विजेता. मागचा सांगूया आपण. जितेंद्र कांबळे साताऱ्याचे, आपल्या मागच्या वेळेस विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि तुम्हाला देखील या ठिकाणी यायचं असेल आता मात्र प्रियंका मॅडमच्या हातामध्ये आहे. मला एक चिठ्ठी काढून द्या, मिक्स करा, त्याला पहा. आणि ते आता खरं म्हणजे आपलं एखादा आता गेट टुगेदर होणार आहे, काही सर्व विनर्स एकदा भेटायचं म्हणतायत. आपण एखादा ऑकेजन कॅच करून त्यांना बोलूया. चला, आता आपण कुठे गेलो, आपण गेलो आता मराठवाडा, लातूरला गेलो आपण. दिलीप आगळे यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर पेनाईल वॉर्ड्स असतील आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. आणि पेनाईल वॉर्ड्स असतील तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं लोकल हायजीन नीट ठेवणे, बऱ्याचदा प्रोटेक्शनचा वापर करणे, कारण समोरच्या व्यक्तीचं इन्फेक्शन तुम्हाला झालेलं असतं. आणि अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहेत, अँटी इन्फेक्टिव्ह ट्रीटमेंट आहेत, त्या ठिकाणी कॉटरायझेशन करून त्या ठिकाणी त्याला बर्न करणं किंवा काही केमिकल एजंटनं देखील त्याला आपण बर्न करू शकतो. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर पेनाईल कॅन्सर जर असेल तर कमजोरी येत असेल किंवा काही लैंगिक समस्या असेल तर काय करायला पाहिजे, त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्टली तुम्ही फोन करा, मेल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता. या ठिकाणी आठवड्याभराची इव्हेंट, अतिशय सुंदर इव्हेंट त्या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. या ठिकाणी कँगन फॅमिली रियुनियन पुण्याला नुकताच हा प्रोग्राम झालेला आहे गेल्या रविवारी. त्या ठिकाणी विजयजी अक्कावार, त्याचबरोबर समीर भानुशाली,
डॉक्टर तुकाराम अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी अवेलेबल होती. डॉक्टर संगीता जाधव मॅडम, डॉक्टर संजय जाधव मॅडम, ह्या सर्वांनी या ठिकाणी अल्कलाईन वॉटरचा उपयोग नॅचरली डायबिटीज, BP, हायपरटेन्शन, ओबेसिटी यातनं कसं बाहेर येण्यासाठी केला तो. त्याचबरोबर एमगार्ड नावाचं जसं पाण्याचं प्रदूषण होतं तसं साऊंड पोल्युशन देखील होतं. या ठिकाणी जे रिॲक्ट होणारे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात, वेव्ज असतात, त्यामुळे देखील कसा डॅमेज होतो हा देखील कमी करण्यासाठी नॅचरली कसं इक्विपमेंट कामाला येतं या ठिकाणी प्रेझेंटेशन देण्यात आलं. आणि हा आठवडा अतिशय सुंदर रीतीने सर्वांना नॉलेज देण्यामध्ये, त्यांना मोटिवेट करण्यामध्ये आणि नैसर्गिक पद्धतीने कसं स्वस्थ राहता येईल, कसं अल्कलाइज वॉटर कामाला येतं, कसं एमगार्डमुळे तुमची हेल्थ चांगली होते, हे सर्व त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि या ठिकाणी आता तुम्ही नक्कीच आपल्या दर्शकांना जे एवढ्या उशिरा देखील सहभागी होतात काही सांगू शकता. नक्कीच, खरं तर त्यांचंही कौतुक आहे सर, कारण ते अगदी शेवटपर्यंत आपल्याशी जोडून राहिलेले असतात. नक्कीच नक्कीच सर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात खरं तर वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्यासाठी तुमचंही मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.